गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मला आणि माझ्या मित्राला कर्णवडीला वास्तुशांतीसाठी जायचं आहे. गाडी तर आज वेळेत आली. विशालची गाडी वेळेत येणं हे खूप कठीण आहे, ते आता आमच्या मित्रांना माहिती असेल. आणि मग निघालो कर्णवडीला जायला. कर्णवडीला जाता जाता बघितलं काय कडाक्याचं ऊन, पण ह्या उन्हामध्ये ह्या कारची एसीची फिलिंग खूप मस्त वाटत होतं. त्यानंतर देवळ ओलांडलं आणि वाकीची शाळा आली. वाकीच्या शाळेत जाऊन पाहिलं तर हीच ती शाळा जी रील्स सगळीकडे बघतोय. त्यात आम्ही नशिबान तिथले 2 विद्यार्थ्यांना आम्हाला लिफ्ट द्यायला भेटली. मग त्यांच्याशी एक संवाद साधला. मग कशाने जाता तुम्ही इथनं? चालत जाता? एवढं किती लांब आहे? 2-3 किलोमीटर अंतर असेल. 7 किलोमीटर. बाप रे, 7 किलोमीटर चालत जाता? खतरनाक का? आता तुम्ही कितवीला? तू कितवीला आहेस? मी 8वीला. दोघं पण 8वीला? ओके, मित्र दिसताय खास. एकाच वर्गात आता आपल्या. हो. शाळा चालू करण्यासाठी काय प्रयत्न करायला लागतील रे आता. ते आमच्या गावातली म्हणले मोर्चे काढू आपण. मोर्चा काढायलाच लागेल. आम्हाला पण सांगा मोर्चाला, आम्ही पण येऊ. कारण एवढ्या बिरोडीला जायला तुम्हाला परवडणार पण नाही, लांब पण आहे बरंच रे इथनं अंतर. आता काय इथून तुझ्या रानावडीतून कर्नावडी किती लांब आहे रे? ते काय 3-4 किलोमीटर आहे. जवळ आहे ना? तिथनं पण एक वर्ग आहे. त्यांच्याशी संवाद साधला. त्या संवाद साधल्यानंतर समजलं की यांची इथं शाळा लवकरच बंद होणार आहे. हे शेवटचं वर्ष आहे. मी त्यांना विचारलं, सगळी माहिती घेतली, तर त्यांची पटसंख्या कमी झाली. म्हणजे सगळेच जण हे प्रायव्हेट स्कूलकडे जात आहेत. माझ्या गावातल्या शाळा जर बंद पडल्या तर त्याला जबाबदार कोण?